काय घेणार मिस्टर पटवर्धन? कॉफी. शरद. हाँ मॅडम. साहेबांसाठी एक कॉफी आण. आणतो. बोला. राणी, धनंजयच्या बाबतीत काही कळलं का? नाही अजून, तपास सुरू आहे. पण आणखीन किती दिवस राणी? मी वरती सांगतो असं म्हणालो होतो तुला, पण तूच म्हणालीस की अजय ठाकूर ही केस हँडल करतील. नो पेंडिंग केस असा रेकॉर्ड आहे त्यांचा. मग धनंजयच्याच बाबतीत असं डिले का होतोय? आय डोंट नो. मी त्यांना रिक्वेस्ट केली आहे, पण अजूनही काही धागेदोरे सापडतच नाहीये. आणि हे असंच चालू राहिलं ना तर काही खरं नाहीये राणी. म्हणजे? मी बिझनेस संदर्भात बोलतोय राणी. धनंजय इथे नसल्यामुळे बरीच कामं पेंडिंग राहिली. धनंजयच्या म्हणण्यानुसार S&P कन्स्ट्रक्शनने नवीन स्कीम चालू केली. त्याच्यासाठी माझा विरोध होता, तरीही फक्त धनंजयच्या सांगण्यावरून आपण ती स्कीम सुरू ठेवली. बिझनेस पार्टनरशिप मध्ये असल्यामुळे मी एकटा काहीच करू शकत नाहीये. अगं दोघांच्या सिग्नेचर्स लागतील आणि पुढे काहीच घडत नाहीये. हो, पण धनंजय परत येईपर्यंत वाट बघावीच लागेल. पण मी पुढे क्लायंट्सना आणि इन्व्हेस्टर्सना तसं नाही ना सांगू शकत राणी. मुळात बऱ्याच लोकांनी फ्लॅट्सचं बुकिंग केलं. त्यांच्या फ्लॅटचा ताबा त्यांना वेळेत द्यायला हवा आणि त्याच्यासाठी धनंजय इथे हवा. खूप मोठा फंड उभारायचा आहे. नाही तेही मी करेन, पण या सगळ्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी एकट्याने का घ्यायची? बँकेचे ट्रान्झॅक्शन्स थांबलेत. 3-4 दिवस झाले साईटवरचं कामही थांबलंय. आणखीन काही दिवस काम थांबलं ना तर काही खरं नाहीये. मिस्टर पटवर्धन, मला तुमची कंडिशन कळते, पण मी यावर काहीच सोल्युशन काढू नाही शकत. तुम्हीच सांगा ना, काय करू शकतो आपण? मला वाटतं अशा परिस्थितीत आपण पार्टनरशिप नाही कंटिन्यू करू शकत. शरद, काही लागलं तर मी सांग. मिस्टर पटवर्धन, तुम्ही काय बोलताय? येस, आपण ही पार्टनरशिप तोडूया. म्हणजे याचे फर्स्ट बेनिफिशियरी तुम्ही असणार. एम आय राईट मिस्टर पटवर्धन? आय डोंट नो. लोणावळ्याजवळ कुठली साईट किंवा क्लायंट्स? हे तुम्ही का विचारताय? आम्ही धनंजय सरदेसाईंचा मोबाईल फोन ट्रेस करतोय. दरवेळी वेगवेगळं लोकेशन दाखवलं जात आहे. तिथे कुठेच तुमची साईट किंवा कुठले क्लायंट्सही नाही. मग मला इथे बोलवण्यामागचं कारण? कारण धनंजय सरदेसाईंनी गेल्या काही दिवसात कोणालाच कॉन्टॅक्ट नाही केला. तुम्हाला कॉल केला आणि त्याचं लोकेशन गुजरात बॉर्डर जवळ ट्रेस झालं. हो, मी माझ्या ड्रायव्हरला तिथे पाठवलं होतं आणि तसं मी तुम्हाला सांगितलं होतं. मग त्यांनी फक्त तुम्हालाच का कॉल केला? एक्सक्यूज मी, मी बायको आहे त्याची. आम्ही धनंजय सरदेसाईंबद्दल जेवढं ऐकलंय त्यानुसार ते बिझनेसमध्ये बारीक लक्ष घालायचं. त्यांनी बिझनेसमध्ये कधीच दुर्लक्ष नाही केलं. तर त्यांनी कामाच्या संदर्भात आपल्या बिझनेस पार्टनरला फोन का नाही केला? मला नाही माहित त्यांनी पटवर्धनला कॉल का नाही केला. आय रिअली डोंट नो. मला कॉल केला आणि तसं मी तुम्हाला कळवलं. दॅट्स इट. आणि धनंजयला माझ्याशिवाय कोण आहे? बहीण आहेत, आजूबाजूला 2-4 माणसं आहेत आणि प्रत्येक जण स्वतःचा फायदा बघतोय. मी मात्र धनंजय सोबत होते, सोबत आहे आणि यापुढेही सोबत राहील.
अजय ठाकूरला जरा समजायलाच पाहिजे. वैभव, चला सदिच्छा भेट देऊन येऊ. ए ठाकूर, कुठे तो अजय ठाकूर? अरे तो अजय ठाकूर कुठे? साहेब तुम्ही या या बसा ना. ए त्या अजय ठाकूरला आधी माझ्या समोर उभं कर. तो तावडे कुठे? त्याला कालपासून फोन लावतोय, फोन उचलला नाही त्यांनी. अरे लावलंय काय? तुम्ही कोणाला बी उचलाल, पोलीस स्टेशनात टाकाल, तुमच्या मनाला येईल तसं वागता का तुम्ही? हा, माझ्या माणसाला पकडलं तुम्ही. कुठे तो तावडे? हा, तावडे सर नाही आहेत. अजय ठाकूर कुठे? त्या अजय ठाकूरला जरा समजावून सांगा. आमच्या रॅलीला विरोध केला त्यांनी, आम्ही त्याला माफी मागायला बोलावलं तर माफी मागायला बी आला नाही. त्याला म्हणावं तुझ्या परमिशनची गरज नाही बरं का आम्हाला. वर्ण ऑर्डर आली ना की गप त्यांनी परमिशनची फॉर्मॅलिटी पूर्ण करायची. कळलं का? यावेळेस बी माणूस पाठवला होता, त्याला बी त्यांनी अटक केली. कळलं का? भाऊ लय मारला मला त्याने आणि धमकी बी दिली. सोनावणे कोणाच्या सांगण्यावरनं मारलं याला? यो माझा माणूस आहे, जरा कोण बघून घ्या. साहेब मी सांगतो ना त्यांना. काय सांगतो? तसं सांगून त्याला कळणार नाही. त्याला बोलवा इथं. तो इथं नसेल ना तर त्याला फोन करून बोलवा, ताबडतोब बोलवा तुम्ही. अरे काय बघतो तू? हा, तुझ्या साहेबाला वरटतोय म्हणून बघतो का? जा त्या साहेबाला बोलो. चला ए बोलव साहेबाला, चाल. बोलता काय तुम्ही? भाऊ मला येणे. साहेब माझ्या माणसांना मारता? मिस्टर सरदेसाई, धनंजय सरदेसाईंचं लाईफ इन्शुरन्स आहे 25 कोटींचं. असेल. तुम्हाला काहीच माहित नाही का त्याच्याबद्दल? नाही. तुमचं नाव आहे त्या नॉमिनी. आता त्याची बायको आहे म्हटल्यावर मीच असणार ना नॉमिनी. तुमच्या आधी दुसरं कोणाचं तरी नाव होतं. त्याबद्दल मला काहीच माहित नाही. धनंजय आला की तुम्ही त्यालाच विचारा ना, तो जास्त डिटेल्स देऊ शकेल. हो ना? आणि असंही नॉमिनी म्हणून आणखी कोण असू शकतं? धनंजयची बहीण नीरा. पण ती कशी आहे सारखं सारखं तुम्हाला सांगायला नको. आणि धनंजयची सगळ्यात जवळची व्यक्ती आहे मी. माझ्यावर खूप विश्वास आहे त्याचा, म्हणून केलं असेल मला नॉमिनी. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? फार नाही. तुमच्या दोघांच्या वयातलं अंतर बघता साधारण 20 वर्षांचा फरक असेल, बरोबर? काय विचारायचंय नेमकं तुम्हाला? वयात एवढं अंतर असताना तुम्ही धनंजय सरदेसाईंशीच लग्न का केलं? पवार सर, मीरा सरदेसाई आणि धनंजय सरदेसाईंच्या पहिल्या पत्नी गायत्री सरदेसाई यांना मी आता एकत्र पाहिलंय. व्हेरी गुड. काय झालं अजय? राणी सरदेसाईंकडून काही क्लू मिळाला नसला तरी खूप मोठी आणि महत्वाची न्यूज मिळाली.